आत्ताच्या आमच्या पिढीला राजकारण कसं असावं किंवा राजकारण काय आहे? आमच्यासाठी तर खरं म्हणायला गेलं तर हा एक टॅबू राजकारण हा एक टॅबू विषय झालाय. म्हणजे अर्ध्या लोकांना असं झालंय, की राजकारण मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, मला त्याच्यावर नाही. हां. बोलायचं नाही. पण ज्या दिवशी पुढची पिढी म्हणेल, "आय वॉन्ट टू डू अ मास्टर्स इन पॉलिटिकल सायन्स." हं, ते हं, हं. खोटं-खोटं पॉलिटिकल सायन्सचं नाही, हं. खरं, खरं-खरं. खरं, खरं. तर जेव्हा ॲक्चुअली मास्टर्स इन पॉलिटिकल सायन्स जेव्हा मुलं करायला लागतील ना, तेव्हा देश बदलेल. हं, आणि जोपर्यंत रिफाइन्ड पीपल, हं, चांगली माणसं राजकारणात येत नाही, तोपर्यंत राजकारण असंच राहिलं ना, तर आपण लयाला चाललोय ही का आपल्याला गोष्ट कळत नाहीये, हं, लोकांना का कळत नाही, मला त्याचा राग येतो, हं, की लोकांना कळत कसं नाही, की हे ₹1,500 त्यांनी लाडकी बहीण योजना आणली हं, आणि त्या बहिणींनी एवढं मतदान केलं त्यांना. हं, मग अमुक जे पैसे निवडणुकीच्या आधी वाटले जातात, त्याच्यामुळे जर त्यांना मतदान करत असाल, पण 5 वर्ष ते तुम्हाला लुटून खातायत, हे कधी कळणार आपल्याला? आणि नाही कळत आहे लोकांना. मग माझ्यासारखे लोकं लढून, मग नवरा म्हणणारच ना, की "तू कशासाठी लढते?" काय साध्य होतं त्यात?